रीमा लागून विषयी काय सांगा? रीमा इज म्हणजे अतिशय लाईक नो आय मीन शी इज लाईक अ फॅमिली. तिचं सेटवरती काम करताना कधी ती मोठी ऍक्टर वगैरे वाटलीच नाही. माझ्यावर 4 शो त्यांनी केलेत. 2 और 2 5 केला, हे केलं लाईक तर कधीही त्यांनी असा टँट्रम्स किंवा कधी मोठी ऍक्टर म्हणून त्यावेळेस त्यांनी ते मैंने प्यार किया वगैरे करून स्टार होत आहेत. अतिशय लाईक नो आणि सिन्सिअरली आल्या ते स्क्रिप्ट वाचणं काय असेल तर प्रश्न विचारणार. माझं काय माहिती आहे का तुला सांगतो की जनरली आय डोंट गेट पॅली विथ ऍक्टर्स जास्त करून कामाशी काम ठेवतो मी. आणि दुसरी गोष्ट अशी की मी एडिटिंग करणं डायरेक्ट एडिटिंग कडून डायरेक्शनला आलं असतं की मी टेक्निकली आणि मी त्यांना समजावतो ऍक्टरला की करून दाखवत नाही ऍक्टिंग. की जे लोक ऍक्टिंग करणं डायरेक्शनला आले असतात ते लोक करून दाखवतात. मग काय जनरली नंतर काय होतं की सगळे ऍक्टर एका सुरात बोलायला सुरू होतात. कारण मग त्यांना ऍक्टरला ते इझी होतं की ह्याला मला इमिटेट करायचं आहे की त्यांनी पूर्ण शॉर्ट बोलून दाखवला, डायलॉग बोलून मला असं पाहिजे, मग तो त्याला इमिटेट करतो. वेअरएज आय डोंट डू दॅट. आय जस्ट कॅरेक्टर सांगतो, सीनचं सिच्युएशन सांगतो, आता तुम्ही करा. कारण काय की नाही त्यांना आपण एवढे पैसे देऊन ऍक्टरला हायर केलेलं असते तर त्यांच्याकडे पण कला असते म्हणून आपण देतो ना. तर त्यांच्याकडे त्यांना काम करू द्या की त्यांना तुम्ही सतत पोक करत राहू नका की असं कर असं कर असं कर. नाही. आणि जनरली आय टेक की मी जे लाईक ऑर्गॅनिक असतं त्यांच्याकडनं येतं तेच मी घेतो. मी फोर्सफुली करायला लावत नाही. आणि कॉमेडी करताना देखील मी त्यांना सांगतो मी जेवढं नॅचरल कराल तेवढं करा. शिवांशीमध्ये मी बघाल तर टोटल परफॉर्मन्स सगळ्यांचे नॅचरल होते. जिकडे लाऊड पाहिजे होते लाऊडच केले. अर्चनाचं पूर्ण कॅरेक्टर लाऊड होतं, दिलरुबाचं पूर्ण लाऊड होतं. दिलरुबाचं अगेन ते थोडंसं गेईश कॅरेक्टर होतं, पण तिकडे कोण वल्गॅरिटी कधी आणून दिली नाही. खूप स्कोप लोकांना असं वाटायचं की अरे ऐसे कर लेते वो. नहीं भाई, वो उस तरह का कैरेक्टर नहीं उसमें है, थोड़ी सी झलक है बट वही करणे तो. आणि तीच गंमत होती त्याच्यामध्ये. शिवांशीमध्ये गंमत तीच होती की लाईक की प्रत्येक कॅरेक्टर परफेक्ट फिट होते, राईट फ्रॉम द विजय गोखले टू एव्हरीवन. आणि जतीन कनाकिया तर एकदम अतिशय सुपर एनर्जी त्या माणसाकडे लाईक की. आणि टोटली आपलं टोटल 100% द्यायचं सीनमध्ये. एखादा सीन दिलं रिहर्सल वगैरे झाली टोटल 100% द्यायचं आणि प्रत्येक शोमध्ये जायचं. म्हणजे त्यावेळेस इतकं त्यांनी काम केलं त्या माणसाने. आणि अतिशय चांगला माणूस आणि सिन्सिअर बेसिकली. आणि नाटकाचं असल्यामुळे काय की एक पाठी तो प्रॉब्लेम होता कधी त्याच्यामुळे कट होईल. मग त्यांचा एक कारण काय जनरली काय होतं की मला ऍक्टरला डायलॉग पार्ट नाही झाली की मला टेन्शन होतं की पूर्ण करतो की बरोबर. मग इम्प्रोव्हायझेशन मी 2-3 मी 4 असेल मी 2च देतो मग मी, कारण पूर्ण पण व्हायला पाहिजे काम. पण जतीनचं तसं नव्हतं. जतीनचं बेसिक क्लिअर होतं. त्याच्यामुळे आम्ही तिकडे धमाल करायचो. ऑनलाईन इतके इम्प्रोव्हायझेशन द्यायचं, इतके तो द्यायचा आम्ही द्यायचो, सगळे मिळून एक बनायचं. पण ती भट्टी दिसायची पण ते येस काम येस येस दिसतं.